आज आपण उपासासाठी भगरची पुरी ही रेसिपी पाहणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. भगरची पुरी बनवण्यासाठी 1 कप स्वच्छ अशी भगर घेतलेली आहे. आता गॅसवर काय करायचं तर पॅन ठेवून मीडियम फ्लेमवर आता साबुदाणा मी अर्धा कप घेतलेला आहे, तो त्या पॅनमध्ये टाकून घ्यायचा आणि अगदी हलकासा भाजून घ्यायचा. आता मीडियम फ्लेमवर भाजताना हा साबुदाणा आपल्याला पूर्ण लाल करायचा नाही, अगदी हलकासा. फक्त आता ह्या साबुदाण्याचे असे आपले पॉपकॉर्न कसे असतात म्हणजे असे लाह्या उडतात त्याप्रमाणे हे साबुदाणा असा उडला की समजायचे आपले साबुदाणा भाजलेत. आता ते काढून ठेवायचे एका ताटामध्ये. आता मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1 कप भगर टाकून घ्यायची आणि आपण जो साबुदाणा भाजून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा. आता त्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या. आता हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता आणि छोटेसे 2 तुकडे आल्याचे टाकलेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता हे बघा अशा पद्धतीने. आता हे थोडंसं भगर वाटते आपल्याला, पण नंतर हे भिजवल्यानंतर चांगले सॉफ्ट होतात. आता उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो खिसून त्यामध्ये टाकून घ्यायचा. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये 1 चमचा असं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता हे सर्व मिश्रण चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये काय करायचं, थोडे थोडे करून पाणी टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण हाताने मळून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा अशा पद्धतीने छानपैकी मळून घ्यायचं. एक चांगला आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपला डो तयार झालेला आहे. थोडं हाताला पाणी लावून परत एकदा त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि 15 मिनटं झाकून ठेवायचं. आता 15 मिनटं झाली की बघा हा डो इतका सॉफ्ट झालेला आहे. हे अशा पद्धतीने त्याला थोडंसं तूप लावायचं म्हणजे अगदी सॉफ्ट होतो. डोला तूप लावल्यामुळे डो अगदी चिकनाई येते आणि परत एकदा मळून चांगला सख्त असा डो तयार करून घ्यायचा आणि त्याचा छोटासा एक गोळा काढायचा. बघा मस्त असा गोळा येतो. आता साईडला करून एक पोळपट घ्यायचं, त्यावर एक गोळा आपण काढलेला आहे तो आता साबुदाण्याचे जे आहे ना त्याचं पीठ तयार केलेलं आहे त्यामध्ये तो घोळून घ्यायचा. थोडंसं टाकून हातानेच थोडं प्रेस करायचा. हे बघा अशा पद्धतीने थोडासा प्रेस करून त्याला आकार द्यायचा आणि लाटणं घेऊन मग हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आता त्या पुरीला जास्त जोर नाही द्यायचा, प्रेस नाही करायची, अगदी हलक्या हाताने आता खाली चिटकली जाते. आता आपल्याला जेवढा आकार पाहिजे त्या पद्धतीने आपण करू घ्यायचं. नाहीतर एखादं डब्याचं टोपण असतं त्याने सुद्धा आपण त्याला आकार देऊन कडा काढून टाकायच्या, म्हणजे सेम एकसारख्या होऊ शकतात. पण मी अशाच पुऱ्या करत आहे. हे बघा त्याचे कडा पण अगदी व्यवस्थित झालेले आहेत. आता हे काढून ठेवत आहे. आता दुसरी पण बघा दाखवते तुम्हाला.
ती पण थोडीशी हाताने प्रेस करायची आणि लाटण्याने अगदी हलक्या हातानेच लाटून घ्यायची. सहज लाटली जाते बरं का. हे बघा, आता तेही काढून घेते. आता अशाच पद्धतीने आपण सर्व करून घ्यायच्यात. आता इथं मी पहिल्यांदा 5-6 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने. आणि बाकीच्या नंतर आता ह्या तळून घेऊया आपण. तर गॅसवर पॅन ठेवले, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. हे शेंगदाण्याचं तेल आहे. आता तेल जरा गरम झालं की मग त्यामध्ये पुऱ्या सोडून द्यायच्या. आता हे 2 पुऱ्या टाकलेल्या आहेत. आता एका साईडनी चांगले तळून घ्यायच्या. एका साईडनी मीडियम फ्लेमवरच करत आहे. एका साईडनी चांगली तळली गेली की दुसरी साईड उलटून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मस्त अशा पुऱ्या होतात. खस्ता पुऱ्या होत्यात अगदी. आता त्याचा कलर पण चेंज होत चाललेला आहे. आता आपण काढायचा. आता टिश्यू पेपर किंवा एखाद्या चाळणीवर काढून त्याचं तेल पण नितळून जातं लगेच. आता परत तेल गरम करायचं आणि मग दुसऱ्या पुऱ्या सोडून द्यायच्या. त्याही अशाच पद्धतीने आपण तळून घ्यायच्या. आता झाऱ्याने किंवा चिमटा असतो त्याने सुद्धा आपण पुऱ्या आलटून पालटून चांगल्या तयार करून तळून घ्यायच्या. आणि मग चिमट्याने लगेच असं पूर्ण तेल नितळतं आणि मग काढून घ्यायच्या. हे बघा, अशा पद्धतीने. आता तुम्हाला ह्या पुऱ्या कशा वाटतायत हे कमेंट करून सांगा. हे बघा, आता सहज तुटली जाते. अगदी मस्त टेस्टी अशी पुरी तयार होती. प्रत्येक वेळेस खिचडी खाऊन सुद्धा कंटाळा येतो. मग अशा वेळेस अशा पुऱ्या करून आणि शेंगदाण्याची मस्त चटणी करून खाऊ शकतो. धन्यवाद.